हे श्री महादेव, आपण भक्त वत्सल आहात, कृपाळू आहात. भक्ताच्या हाकेला आपण धावून जाता. आता माझ्या मुलाला या शापातून तुम्हीच मुक्त करू शकता प्रभो. चंद्रदेव, हे प्रभू, आपण आलात. मी कृतकृत्य झालो. चंद्रदेव, तुमची तपश्चर्या माझ्यापर्यंत पोहोचली. हे प्रभू, तुम्ही मला या शापातून मुक्त करा. या शापामुळे होणारा क्षय मला असह्य होतोय आणि सृष्टी चक्रासाठी देखील ते उचित नाही. तुम्हीच मला योग्य मार्ग दाखवू शकता. चंद्रदेव, प्रजापती दक्ष यांनी जो तुम्हाला शाप दिला आहे त्याचा प्रभाव मी नाहीसा नाही करू शकत. म्हणजे माझा हा क्षय होतच जाणार आहे प्रभू? होय चंद्रदेव. पण यावर मार्ग काय आहे? चंद्रदेव, प्रजापती दक्ष यांनी जो तुम्हाला शाप दिला आहे त्याचा प्रभाव मी निश्चितच कमी करू शकेन. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात तुमच्या एक एक कला नाहीशा होत जातील. आणि शुक्ल पक्षात तुमच्या एक एक कला ह्या वृद्धिंगत होत जातील. खरंच प्रभू? होय चंद्रदेव. तथास्तु. हे महादेव, आपण खरोखरच देवांचे देव आहात. नारायण नारायण. आणखी काय काय घडणार होतं याची कल्पना त्यावेळी कोणालाही करणं हे शक्य नव्हतं. परमनियतीने जे लिहून ठेवले आहे ते घडणारच, परंतु त्याला पूरक आणि पोषक अशी परिस्थिती असणं अत्यंत आवश्यक असतं. आपल्या इतर बहिणींचा जसा विवाह झाला तसाच आपला विवाह करण्यासाठी आपले पिताश्री हे वरसंशोधन करीत असणार हे श्री सतीदेवींना ठाऊक होतं. कारण त्यांना याची खात्रीच होती. आणि एकीकडे हे असे असताना देखील त्यांच्या मनात हेही होते की आपले पती हे साक्षात श्री महादेवच असावेत, कारण त्यांनी मनोमन श्री महादेवांना वरले होते. ये सती, मी तुझ्या विचारात व्यत्यय नाही आणला. नाही सती, मला तुझ्याशी बोलायचे होते. खरं तर मी देखील तुझाच विचार करत होते. माते, माझ्या सगळ्या बहिणींचा विवाह झाला, सगळे आनंदात आहेत. पिताश्रीने चंद्रदेवांना शाप दिला, पण श्री महादेवांमुळे त्या शापाचा प्रभाव कमी झाला आहे.
हो, हे सत्य आहे आणि मला देखील ह्याच विषयावर तुझ्याशी बोलायचे आहे. मला ठाऊक आहे की पिताश्रींना माझ्या विवाहाची काळजी आहे. तुम्हा दोघांना माझ्यासाठी सुयोग्य वर शोधायचा आहे. परंतु तुझ्यासाठी सुयोग्य असा वर शोधून काढणे हे कसे शक्य होणार? मी मनोमन एक निर्णय घेतला आहे माते, आणि तो मला सांगायचा आहे. कोणता निर्णय सती? सती, तू निश्चिंत होऊन सांग, कोणता निर्णय घेतला आहेस तू? माते, मी मनोमन श्री महादेवांना माझे पती मानले आहे. मी त्यांच्याशिवाय कोणाशीही विवाह करू शकत नाही, तशी माझी इच्छा नाही. मला ठाऊक आहे की पिताश्रींना हे अजिबात आवडणार नाही. हो, हे त्याला कधीच अनुमती देणार नाही. श्री महादेवांचे पूजनही त्यांनी नाकारले आहे. श्री ब्रह्मदेवांची कोणी पूजा करायची नाही हा श्री महादेवांचा शाप. त्यातून ब्रह्मदेवांचे श्री महादेवांनी कापलेले मुख याचा त्यांना राग आला आहे. त्यामुळे आता हे सगळे कसे शक्य होणार आहे याचाच विचार मी देखील करते आहे. हे शक्य होणार नाही हे मला ठाऊक आहे, पण मला सांगावंसं वाटलं आणि मी हे केवळ तुला सांगितले आहे. हो, मी हे कोणालाही सांगणार नाही आणि तुझी मनोकामना पूर्ण हो हीच माझी देखील इच्छा आहे. नारायण नारायण. श्री सतीदेवींनी त्यांच्या मनात जे काही होतं ते त्यांच्या आईंना अर्थात प्रसूती देवींना सांगितलं. परंतु प्रसूती देवी यावर काय बोलणार होत्या? त्यांना हे मुळी ठाऊकच होतं की श्री सतीदेवींचा जन्म हाच मुळी श्री महादेवांशी विवाह करण्यासाठी झाला आहे. परंतु प्रजापती दक्ष यांची जर त्याला अनुमती नसेल तर हे सर्व कसे घडणार? आणि मुळात बरं का, मुळात हे सगळं घडणार कसं? कोणी सांगू शकेल की श्री सतीदेवींनी श्री महादेवांशी विवाह करण्यासाठी काय करावं हे त्यांना कसं कळलं असेल? काय केलं असेल त्यांनी? कोणाला काहीच कल्पना नाही? मुनिवर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. परंतु ह्या क्षणी आम्ही ते सांगणार मात्र नाही. आणि ह्यासाठी दुसऱ्या कोणीतरी विचार करायला हवा. बानू, तुला काही सांगायचं आहे का? श्री सतीदेवींनी श्री महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तप केलं. त्यांनी पुन्हा जन्म घेतल्यावर श्री पार्वती देवींनी देखील श्री महादेव प्रसन्न व्हावेत म्हणून व्रत केलंच होतं. सारं काही स्पष्ट आठवतंय मला. तुम्हाला समजा आठवतंय म्हणजे? बानू, कदाचित तुला याचं स्मरण नसावं, पण मला आहे.